नमस्कार मंडळी, सफर विथ अभि या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज दिनांक 19 जून 2025 सालावतप्रमाणे याही वर्षी वारीला चाललो आहे आम्ही. यावर्षी वारीला आम्ही प्रस्थानाला चाललो आहे, लवकरच सुरुवातीलाच चाललो आहे. तर आपण काही गोष्टी आहेत त्या आपण पुढे जाऊन दाखवेनच मी तुम्हाला. बरेच दिवस व्लॉग पडला नाही, याचं कारण वेडिंग सीझन चालू होतं आणि वेडिंग सीझनमध्ये तेवढा वेळ मिळाला नाही व्हिडिओ बनवायला. तर आज औचित्य साधून आज आम्ही वारीला चाललो आहे. तर वारीचं तिकडचं तुम्हाला जे काही असणार दृश्य ते तुम्हाला दाखवेनच मी पुढे. भेटूया पुढे. खरं तर हे वर्ष ज्ञानोबरायांचं 750वं अवतीर्ण वर्ष आहे. म्हणजे ज्ञानोबरायांना ह्या भूतलावर येऊन 750 वर्ष पूर्ण झाली महाराज. हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या वर्षी ज्ञानोबरायांचा सोहळा हा अत्यंत अभूतपूर्व असणार आहे. ज्ञानोबरायांच्या ह्या प्रस्थानासाठी आज तर खरं योगायोग असा, ज्ञानोबरायांची दर गुरुवारी पालखी असते आणि आज प्रस्थानाचा दिवस सुद्धा गुरुवारचा आलाय. आणि ह्या ज्ञानोबरायांना वाट लावण्याकरता आज इंद्रायणी माता सुद्धा दुथडी भरून वाहते महाराज. इंद्रायणी मातेला सुद्धा आनंद झालाय. माझे ज्ञानोबराय आज पंढरपूरला उभ्या महाराष्ट्राने 18 पगड जाती घेऊन पंढरपूरला प्रस्थान करतात. खरं तर वारीबद्दल काय बोलावं. वारी म्हणजे प्रेम, वारी म्हणजे निष्ठा, वारी म्हणजे एक नेतृत्व, अहो वारी म्हणजे समानता. 18 पगड जातीतील एका वेगवेगळ्या समाजातील लोक, वेगवेगळ्या विचाराचा, वेगवेगळ्या आश्रयाचे लोक, वेगवेगळ्या आश्रमाचे लोक एकत्र येऊन एका माईचे लेकरं होऊन वारीमध्ये एका माईचे लेकरं बनून चालतात. ही म्हणजे वारी. वारीबद्दल जास्त बोलू शकत नाही. वारीबद्दल शेवटचं सांगतो महाराज. वारी म्हणजे वारीमध्ये चोर जरी असला तो सुद्धा चोरी करताना माऊली म्हणूनच चोरी करतो. वारीबद्दल फक्त एवढं सांगेल महाराज. वारी ही शब्दात सांगायची नसते, वारी ही लिहायची नसते, वारी ही बोलायची नसते, वारी ही अनुभवायची असते. म्हणून चला वारीचा अनुभव घेऊया. रामकृष्ण. ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर. मित्रांनो, आता जस्ट आम्ही आळंदीला पोहोचलो आहे आणि माझ्यासोबत आहे ओळख नेहमीप्रमाणे सुक्षेत्र आळंदी. चला माऊली, चला पुढे. चौकात कोणी थांबायचं नाही, इथे पुढे चालायचं. समोर कोणी अजिबात थांबू नका. चला पुढे, चला पुढे. वारकरी भाविकांना आपत्कालीन काळामध्ये संपर्क करावा. वैद्यकीय आवश्यकता असल्यास वैद्यकीय रुग्णवाहिकेच्या मदतीकरिता संपर्क करावा.
झालं काय झालं. नमस्कार मंडळी, आपण आता मंदिराच्या जवळपासच आहोत. आता आपल्यासोबत गणेश महाराज आहेत. त्यांच्याशी आपण थोडंफार बोलूयात प्रस्थानाबद्दल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पंढरीची दारी आल्यानं संसार दिनाचा सोयरा पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी आज लाखोच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत. दरवर्षी जो प्रस्थान सोहळा होतो तो दुपारच्या वेळी होतो, परंतु यावर्षी गुरुवार असल्यामुळे आज 5 वाजता माऊलींची नित्य पालखी आणि पालखी निघाल्यानंतर 8 वाजता माऊलींच्या मंदिरातून प्रस्थान होणार आहे. प्रस्थानाच्या वेळी माऊलींचा जो कळस हालतो, प्रस्थानाचा जो वेळ आहे 8च्या दरम्यान, त्यावेळेसच माऊलींचा कळस हालतो आणि नंतर दिंड्या माऊलींच्या मंदिराला प्रदक्षिणा करून, नगर प्रदक्षिणा करून नंतर दिंड्या माऊलींचं जे आजोळघर आहे त्या ठिकाणी माऊलींचा मुक्काम झाल्यानंतर सकाळी 6 वाजता दिंड्या या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. म्हणजे आळंदीवरून उद्या कुठे मुक्काम असणार आहे? मंदिरात एवढी गर्दी आहे की आम्हाला पुढे तिकडे जायला चान्स मिळाला नाही. तर जे काय आहे ते आम्ही बाहेरचेच दृश्य घेतोय. वाढले पाणी चला आणि सोडून नाही जात पाणी वाटत आणि त्या प्रस्थानच्या निमित्ताने मी तुम्हाला एकच सांगू इच्छिल की आज ह्या प्रस्थानामध्ये ह्या महाराष्ट्रातून आलेल्या तमाम लाखो समाज, हा 18 पगड जातीचा समाज एकत्रित येऊन हा आनंद उपभोगतो. मी एकच सांगेल महाराज, ह्या ज्ञानोबरांच्या सोहळ्यासारखा सोहळा जगाच्या पाठीवर कुठंच नाही. ऐसे संतजन, ऐसे हरीचे दास, ऐसा नाम घोष सांगा कोटे. अहो ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात सुद्धा अशा प्रकारचा सुख सोहळा तुम्हाला उपभोगायला मिळणार नाही. अशा प्रकारचा सुख सोहळा या ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये आपल्याला उपभोगायला मिळतोय महाराज. खरंच प्रत्येक भाविकाने या सोहळ्याचा आनंद याची डोळा उपभोगला पाहिजे. रामकृष्ण हरी.